गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पास्कल्स लॉ स्टडी केला होता. पास्कल्स लॉचे आपण ॲप्लिकेशन्स पाहत होतो. तुम्हाला मी सांगितलं होतं की पास्कल्स लॉचे 2 ॲप्लिकेशन्स आहेत. एक म्हणजे हायड्रॉलिक लिफ्ट आणि दुसरं आहे हायड्रॉलिक ब्रेक्स. याच्या अगोदर आपण हायड्रॉलिक लिफ्ट स्टडी केलं होतं. आपल्याला पास्कल्स लॉ माहीत आहे किंवा ते स्टेटमेंट आपल्याला पाठ असलं पाहिजे. मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं. पास्कल लॉचं स्टेटमेंट परत एक वेळेस मी रिपीट करतो. काय आहे तर it states that the pressure applied at any point of an enclosed fluid at rest is transmitted equally and undiminished to the every point of the fluid and also on the walls of the container, प्रोव्हाइडेड द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. म्हणजे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट जर समजा आपण निग्लेक्ट केला तर एखाद्या कंटेनरच्या आतमध्ये असणाऱ्या फ्लुइडच्या कुठल्याही पॉईंटला आपण वरच्या बाजूनं किंवा एक्सटर्नल जे प्रेशर प्रोव्हाइड करणार आहोत ते प्रेशर इक्वली आणि म्हणजे थोडंही कमी न होता किंवा नष्ट न होता ॲज इट इज त्या फ्लुइडमधल्या प्रत्येक पॉईंटला अप्लाय होतं. हे आपण याच्या अगोदर पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण हायड्रॉलिक लिफ्ट स्टडी केलं होतं. ज्यात आपण पाहिलं होतं 2 पिस्टन आहेत. त्याच्यामध्ये S1 आणि S2 हे 2 पिस्टन होते. त्यातलं S1 हे पिस्टन स्मॉलर पिस्टन आहे, S2 हे लार्जर आहे. S1ला आपण काय केलं, त्या ठिकाणी एक प्रेशर अप्लाय केलं. ते प्रेशर इक्वली अँड अनडिमिनिश्ड म्हणजे याचा अर्थ सगळीकडे समान तेवढंच प्रेशर आणि नष्ट न होता ते प्रेशर काय झालं दुसऱ्या पिस्टनमध्ये असणाऱ्या फ्लुइडवरती अप्लाय झालं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या पिस्टनच्या वरच्या बाजूला जे काय ऑब्जेक्ट ठेवलेला होता तो ऑब्जेक्ट काय झाला मूव्ह झाला किंवा लिफ्ट झाला. बरोबर आहे. हे आपण स्टडी केलं. तर सिमिलरली आज आपल्याला पाहिजे हायड्रॉलिक ब्रेक्स. त्याची डायग्राम मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. आपल्याला माहीत आहे जनरली हायड्रॉलिक ब्रेक्स आर यूज टू स्लो डाऊन ऑर स्टॉप व्हेकल्स इन मोशन. आपल्याला माहीत आहे की हायड्रॉलिक ब्रेक्सचा यूज कशासाठी केला जातो. आता आजकाल इलेक्ट्रिक ब्रेक्स आहेत किंवा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेक्स निघाले आहेत. परंतु हायड्रॉलिक ब्रेक हे एका काळी वापरले जायचे किंवा आणखीन काही व्हेकलमध्ये वापरतात. तर हायड्रॉलिक ब्रेकचा वापर हा कशासाठी होतो तर कुठलीही व्हेकल जी मोशनमध्ये आहे त्या व्हेकलला स्लो करण्यासाठी किंवा त्या व्हेकलला थांबवण्यासाठी. आपल्याला माहीत आहे की हायड्रॉलिक ब्रेक्स इज ऑल्सो बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ पास्कल्स लॉ किंवा पास्कल्स लॉवरच हे वर्किंग करते. जसं हायड्रॉलिक लिफ्ट वर्किंग करते तसं सिमिलरली हायड्रॉलिक ब्रेक्स देखील वर्किंग करतात. आता याच्यामध्ये एक डायग्राम आहे. या डायग्राम समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदम सोपा आहे. बघा काय दिलेलं आहे त्या ठिकाणी. हे 4 पिस्टन आहेत. हे 4 पिस्टन्स आहेत. पुस्तकावर डायग्राम थोडी कन्फ्यूज करणारी आहे, परंतु आपण जर व्यवस्थित पाहिलं तर याच्यामध्ये अवघड असं काही नाही. हे 4 पिस्टन आहेत. हे 4 पिस्टन, इथं एक पिस्टन आहे, हे एक आहे. हे 4 पिस्टन म्हणजे काय आहेत, त्या गाडीच्या किंवा त्या व्हेकलचे 4 टायरचे हे 4 पिस्टन्स आहेत. बरोबर आहे. जे आपण याला हे पिस्टन काय करतात तर गाडीचे व्हेकलचे टायर्स त्यांचे मोशन स्लो करण्यासाठी किंवा त्या गाडीला थांबवण्यासाठी हे 4ही पिस्टन वर्किंग करतात. याच्यामध्ये काय केलेलं आहे, 4ही पिस्टन्स एकमेकाला इंटरकनेक्ट आहेत. कशा थ्रू, एका मेन पिस्टन थ्रू, ज्याला आपण मास्टर पिस्टन असं देखील म्हणतो. इथं जे पिस्टन आहे त्याला म्हणायचं मास्टर पिस्टन. हे आहे तुमचं मास्टर पिस्टन. या ठिकाणी आपलं थोडक्यात ब्रेक पॅडल्स आहेत. कुठं, या ठिकाणी. बरोबर आहे. इथे दाखवलं आहे डायग्राममध्ये. हे तुमचे ब्रेक पॅडल्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही या ब्रेकवरती पाय ठेवता त्यावेळेस काय होतं, एक पर्टिक्युलर मॅग्निट्यूडचा फोर्स तुम्ही या ठिकाणी अप्लाय करत आहात. तो फोर्स आहे F1. याचा जो एरिया आहे या पिस्टनचा आहे A1. सिमिलर जसं आपण हायड्रॉलिक लिफ्टमध्ये बघितलं सेम तशीच कंडिशन या ठिकाणी पण आहे. बघा इकडं ह्या काय आहेत, या फ्लुइडच्या लाईन्स आहेत. बरोबर आहे. थोडक्यात या ठिकाणाहून काय होते, फ्लुइड म्हणजे ऑइल फ्लो होते. बरोबर आहे. आणि हे दोन्ही पण ऑइलच्या लाईन ह्या कशाला कनेक्ट आहेत, या पिस्टनला कनेक्ट आहेत. त्याला म्हणतो आपण मास्टर पिस्टन. आणि इकडले जे आहेत ते स्लेव पिस्टन्स आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी इथल्या हे जे पिस्टन्स आहेत या सर्वांचा एरिया म्हणजे A2, जो कसा आहे लार्जर दॅन दिस पिस्टन किंवा मास्टर पिस्टन. याच्यापेक्षा या सर्वांचा एरिया कसा आहे, लार्जर आहे. ज्यावेळेस आपण या मास्टर पिस्टनवर अटॅच असणारी ही जी ब्रेक सिस्टीम आहे, या ब्रेकवर ज्यावेळेस आपण पाय ठेवतो किंवा या पॅडलवरती ज्यावेळेस पाय ठेवतो त्यावेळेस आपण एक फोर्स अप्लाय केला F1 किती एरियावरती, A1 एवढ्या एरियावरती. त्यावेळेस या ठिकाणी एक प्रकारचं प्रेशर क्रिएट झालं P1.
ते प्रेशर आपल्याला माहीत आहे अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ इक्वली अँड अनडिमिनिश्ड ते प्रेशर काय होईल, पास होईल. परंतु या ठिकाणचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ह्या स्लेव्ह पिस्टनचा कसा आहे, मोठा आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी जो फोर्स अप्लाय होईल तो किती असेल, F2 तो लार्ज असेल. कसा असेल ते आपण बघू पुढे. आणि ज्यावेळेस हे प्रेशर या ठिकाणी अप्लाय होईल त्यावेळेस हे जे स्लेव्ह पिस्टन्स आहेत, या स्लेव्ह पिस्टन्स काय करतात, ते आतमध्ये टायरच्या आतमध्ये डिस्क असते, त्या मुव्हेबल डिस्कला स्टॉप करतात किंवा थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे व्हेकल स्लो होते किंवा ती गाडी थांबते. बरोबर आहे. त्यामुळे इथं जर आपण पाहिलं या ठिकाणी अप्लाय झालेला जो फोर्स आहे त्या ठिकाणचा फोर्स म्हणजे काय, F2 इज इक्वल टू तिथं अप्लाय केलेलं प्रेशर, जेवढं आपण इथं अप्लाय केलं होतं तेवढंच प्रेशर या ठिकाणी अप्लाय होईल. कारण पास्कल लॉ हाच सांगतो आपल्याला, जर आपण त्या सिस्टीममध्ये वरच्या बाजूनं कुठल्याही प्रकारचा एखादा एक्सटर्नल प्रेशरचा अप्लाय केला असेल तर ते प्रेशर इक्वली अँड अनडिमिनिश्ड सगळीकडे फ्लो होईल किंवा सगळीकडे अप्लाय होईल. त्यामुळे F2 इज इक्वल टू P1 इंटू A2 अशा पद्धतीने. कारण आपल्याला माहिती आहे प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, P इज इक्वल टू F/A आहे. म्हणजे याचा अर्थ F इज इक्वल टू P इंटू A. मग या स्लेव्ह पिस्टनवरती अप्लाय झालेला फोर्स हा F2 आहे. आपण इकडे अप्लाय केलेला फोर्स F1 आहे, इथला फोर्स F2 इज इक्वल टू P1 या ठिकाणचं प्रेशर आपण जे अप्लाय केलं होतं इंटू त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 आहे. आणि P1ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, P1 म्हणजे काय आहे, F1/A1 आहे. त्याच्यामुळे इथे लिहू शकतो आपण F2 इज इक्वल टू F1 डिवायडेड बाय A1 इंटू A2. म्हणजे आपल्याला परत तोच फॉर्म्युला मिळाला, F2 इज इक्वल टू A2 डिवायडेड बाय A1 इंटू F1. हे तुमचं काय आहे, सेकंड पिस्टनवरती अप्लाय झालेला फोर्स आहे. इथं आपण म्हणू शकतो F2 इज ग्रेटर दॅन F1 अँड P2 इज ग्रेटर दॅन P1. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 इज ग्रेटर दॅन A1. प्रेशर हे इक्वल आहे, प्रेशर ग्रेटर दॅन नाही. कारण जेवढं प्रेशर आपण इथं अप्लाय केलं तेवढंच प्रेशर या ठिकाणी क्रिएट होईल. इथं आपण काय म्हणू शकतो, फोर्स जो आहे, फोर्स हा इथं क्रिएट झालेला फोर्स F2 हा इथल्या फोर्सपेक्षा मोठा आहे F1पेक्षा. आणि याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनपेक्षा मोठा आहे. परंतु प्रेशर दोन्ही साईडचं इक्वल आहे अकॉर्डिंग टू पास्कल लॉ. अशा पद्धतीनं हे हायड्रॉलिक ब्रेक्स काय करतात, वर्किंग करतात. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं याच्यावरती डिपेंड असणारा एक न्यूमरिकल आपण पाहणार आहोत. बघा, एक्झाम्पल 2.3. एक्झाम्पल 2.3 काय सांगते पहा, वाचून दाखवतो मी. हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम ऑफ कार ऑफ मास 1000 किलोग्रॅम. एक हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम असणारी एक कार आहे ज्याचं मास किती आहे तिने आपल्याला दिलेलं आहे, M इज इक्वल टू 1000 kg एवढं आहे. याच्यानंतर काय म्हणले तिने आपल्याला, हॅविंग स्पीड ऑफ 50 km/h. त्या व्हेकलचा जो स्पीड आहे तो किती आहे, V इज इक्वल टू 50 km/h एवढा आहे. आता याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मीटर पर सेकंदमध्ये. कारण हे जी क्वांटिटी आहे ती कशी आहे, SI सिस्टीममध्ये नाही. त्याच्यामुळे याला SI सिस्टीममध्ये कन्वर्ट करावं लागेल. SI सिस्टीममध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला माहीत आहे V इज इक्वल टू हे 50 हे किलोमीटर आहे, 1 किलोमीटर नथिंग बट 1000 मीटर डिवायडेड बाय आवर. 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स, 60 × 60 3600 सेकंद. बरोबर आहे. हे दोन 0 कॅन्सल होतील. तुम्ही याला डिवाईड करा, 5/18 असं येईल. 2 त्याला आपण डिवाईड केलं तर काय, ते 5/18. म्हणजे याचा अर्थ किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करत असताना कधी पण 5/18 या फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. लक्षात राहू द्या. इथं V इज इक्वल टू काय येईल, या ठिकाणी 5 5 25, 250 डिवाइड बाय 18 मीटर पर सेकंद. याला आपण आणखीन डिवाइड करू शकतो. बघा, ही दिलेली आपल्याला व्हेलॉसिटी आहे. बघा, परत एक वेळ सांगतो, एक हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम असणारी कार आहे ज्याचं मास आहे 1000 kg, ज्याचा स्पीड आहे 50 km/h. त्याला आपण कन्वर्ट केलं, हॅज सिलेंड्रिकल पिस्टन ऑफ रेडियस 0.5 सेंटीमीटर. त्याला जे पिस्टन आहे त्याची जी रेडियस आहे ती किती आहे, R इज इक्वल टू 0.5 सेंटीमीटर आहे. त्याला पण आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल मीटर पर सेकंदमध्ये. त्याच्यामुळं काय होईल, या ठिकाणी R इज इक्वल टू 0.5
इंटू 10⁻² मीटर, कारण आपल्याला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर, बरोबर आहे. त्यामुळे ह्याला आपण कन्वर्ट केलं SI मध्ये. त्यानंतर पुढे काय आणलं बघा, द स्लेव सिलेंडर, म्हणजे आता हे साईडचे बरोबर आहे जे लार्ज आहेत. द स्लेव सिलेंडर हॅज रेडियस ऑफ 2.5 सेंटीमीटर, म्हणजे ही तुमची R1 झाली मास्टर पिस्टनची, आणि हे स्लेव सिलेंडर किंवा स्लेव पिस्टन्स जे आहेत त्याची रेडियस R2 इज इक्वल टू 2.5. त्याला आपण कन्वर्ट करा मीटरमध्ये, 10⁻² मीटर एवढी आहे, बरोबर आहे. पुढे काय आणलं, इफ कॉन्स्टंट फोर्स ऑफ 100 न्यूटन. ते कॉन्स्टंट फोर्स म्हणजे याचा अर्थ हा पहिल्यांदा फोर्स आपण अप्लाय केला तो असेल F1. कशावरती अप्लाय केला आपण, मास्टर पिस्टनवर. तो किती आहे, 100 न्यूटन एवढा फोर्स आपण अप्लाय केला. अप्लाइड ऑन द ब्रेक, व्हॉट डिस्टन्स कार विल ट्रॅव्हल बिफोर कमिंग टू स्टॉप. तर त्या कारनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल ब्रेक अप्लाय केल्यापासून ती गाडी थांबेपर्यंत, असं त्याने आपल्याला विचारलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये आपण गिव्हन डेटा अगोदर व्यवस्थित समजून घेऊ आणि त्याच्यानंतर हा न्यूमरिकल मग कुठले फॉर्म्युले वापरायचे आणि कसा सॉल्व करायचा ते आपण बघू. बघा आता याच्यामध्ये गिव्हन डेटा आपण लिहिला. पहिल्यांदा काय सांगितलं त्याने आपल्याला, मास सांगितलेला आहे, आपण मास लिहिलं. मास्टर पिस्टन जे आहे त्याची रेडियस सांगितली आपण, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनची ती लिहिली आपण. त्याचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्याला माहीत नाही, तो अगोदर कॅल्क्युलेट करावा लागेल त्याच्या रेडियसवरून. त्याच्यानंतर सेकंड जे स्लेव पिस्टन आहे त्याची पण आपल्याला तीन रेडियस दिलेली आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शनची, त्याचा एरिया आपल्याला माहीत नाही, तो कॅल्क्युलेट आपल्याला करावा लागेल. आणि नंतर जो पास्कलचा प्रिन्सिपल आहे, म्हणजे आतापर्यंत आपण 2 वेळेस डिराईव्ह केलेला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करावं लागेल. बघा इकडं, कारण आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी जे इक्वेशन आहेत तर ते 2 इक्वेशन्स आहेत. आपल्याला माहीत आहे न्यूटनचे जे आपण अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ मोशन किंवा न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन, लॉ नाही सॉरी, न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटनचे जे 3 इक्वेशन्स आपण सांगतो, V इज इक्वल टू U प्लस AT, S इज इक्वल टू UT स्क्वेअर प्लस हाफ AT, UT प्लस हाफ AT स्क्वेअर, त्यानंतर V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2S. हे जे 3 इक्वेशन्स आहेत, या 3 इक्वेशनपैकी 2 इक्वेशनमध्ये डिस्टन्स इन्वॉल्ड आहे. त्या इक्वेशनचा यूज करून आपल्याला हे न्यूमरिकल सॉल्व करावं लागेल. त्याच्यामध्ये S इज इक्वल टू डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर हा एक फॉर्म्युला आहे. पण या फॉर्म्युल्यामध्ये टाईम इन्वॉल्ड आहे आणि टाईम आपल्या न्यूमरिकलमध्ये त्यांनी कुठेही दिलेला नाही, त्यामुळे हे इक्वेशन येत नाही. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर मायनस 2AS. आता इथं मायनस साईन का बरं घेतलं, इथं ॲक्च्युअल प्लस साईन आहे. मायनस साईन घेण्याचं कारण काय, तर या ठिकाणी व्हेकल डिॲक्सलरेट झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ व्हेकल स्टॉप म्हणजे थांबलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं व्हेकलचा स्पीड कमी कमी होत चालला आहे ब्रेक अप्लाय केल्यापासून, त्याच्यामुळं साईन इथं मायनस घ्यायचं किंवा इथलं ॲक्सलरेशन हे निगेटिव्ह येईल, इथं ॲटोमॅटिकली साईन मायनस येईल, समजलं. तर हे इक्वेशन, हे 2 इक्वेशन्स आहेत डिस्टन्स असणारे. आणखीन एक आहे V इज इक्वल टू U प्लस AT, पण त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स इन्वॉल्व नाही, ते इक्वेशन वापरता येत नाही. तर आपल्याला या इक्वेशनचा यूज करायचा आहे डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. पण याच्यामध्ये आपल्याला ॲक्सलरेशन माहीत नाही, इनिशियल व्हेलॉसिटी माहीत आहे, त्याने आपल्याला दिलेली आहे. फायनल माहीत आहे 0 आहे, कारण व्हेकल थांबलेली आहे, त्याच्यामुळे फायनल पण आपल्याला माहीत आहे. पण ही U म्हणजे इनिशियल आणि V म्हणजे फायनल. याच्यामध्ये फक्त ॲक्सलरेशन माहीत नाही. ॲक्सलरेशन माहीत असण्यासाठी त्या ठिकाणचं जे स्लेव पिस्टन आहे तिथलं आपल्याला फोर्स माहीत असणं गरजेचं आहे, तर आपण ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर आहे. मग अगोदर आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, कुठला, F2 आपल्याला करायचा आहे अगोदर F2. पण त्याच्यासाठी F2चा जो फॉर्म्युला आहे, F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 डिवायडेड बाय A1. आता A1 आणि A2 अगोदर काढून घ्या. A1 किती येईल, पाय R1 स्क्वेअर. पाय म्हणजे आता हे ठिकाणी काय करू, समजा आपण पाय ॲज इट इज ठेवू, कारण तर पाय आणि पाय कॅन्सल होईल. पाय इंटू R1ची व्हॅल्यू काय आहे 0.5 10⁻⁻2 त्याचा स्क्वेअर, आणि A2ची व्हॅल्यू काय आहे पाय R2 स्क्वेअर इज इक्वल टू पाय इंटू 2.5 10⁻² त्याचा स्क्वेअर. याच्यात ठेवून टाका. या फॉर्म्युल्यामध्ये काय होईल या ठिकाणी, F2 इज इक्वल टू F1 किती आहे 100 न्यूटन, A2 किती आहे पाय, R2ची व्हॅल्यू 2.5 10⁻² ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय A1 किती आहे पाय R1 स्क्वेअर म्हणजे 0.5 10⁻²
2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे पाय अँड पाय गेट कॅन्सल, बरोबर आहे. त्याचा जर आपण स्क्वेअर केला तर दोन्ही ब्रॅकेटचा तर काय येईल, F2 इज इक्वल टू हे 10⁻²2 100 म्हणजे 2.5चा स्क्वेअर 6.25, हे 10⁻²चा स्क्वेअर 2 2 जा 4 10⁻⁴, हे 0.5चा स्क्वेअर काय येतो 0.25, बरोबर आहे. आणि हे 10⁻⁴ म्हणजे हे कॅन्सल होईल. हे दोन्हीचा आपण पॉईंट, इथला पॉईंट 2 पुढे घेतला तर खालचा आपण पॉईंट 2 पुढे घ्यावा लागतो. म्हणजे पॉईंट काय झाले, कॅन्सल झाले. 25ने याला जर तुम्ही डिवाईड केलं तर काय ते वरच्या बाजूला परत एक वेळेस 25च येईल. म्हणजे याचा अर्थ F2 हा फोर्स तुम्हाला किती मिळाला, 2500 न्यूटन. एवढा फोर्स त्या ठिकाणी जनरेट झाला असेल, कुठं, स्लेव्ह पिस्टनला, बरोबर आहे. त्याला ब्रेक अप्लाय केले, मग त्याच्यामध्ये असणारं जे ॲक्सलरेशन आहे, डिॲक्सलरेशन, ते आपण या फोर्सवरून कॅल्क्युलेट करू शकतो. मग त्या ठिकाणचं जे ॲक्सलरेशन आहे त्याला समजा आपण ए नाव दिलं, तर ते ॲक्सलरेशन तुम्ही कसं काढणार, तर ए इज इक्वल टू त्या ठिकाणचा फोर्स डिवायडेड बाय त्या ठिकाणचं त्या व्हेकलचं मास. फोर्स किती आहे 2500, मास किती आहे 1000, म्हणजे इथं काय आलं या ठिकाणी 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे तुमचं झालं ॲक्सलरेशन, बरोबर आहे. आता या ॲक्सलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्ही त्या वरच्या इक्वेशनमध्ये ठेवा आपल्या, या कुठलं v² इज इक्वल टू u² मायनस 2as. हे मायनस साईन का घेतलं तर हे डिॲक्सलरेशन आहे. व्हीची व्हॅल्यू किती आहे 0, त्याचा स्क्वेअर. यू तुमचा किती आहे 250 डिवायडेड बाय 18 त्याचा स्क्वेअर मायनस 2 इंटू 2.5 इंटू यस. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ह्याला इकडे घ्या, प्लस होईल. हे काय होईल 25 2 जा 50 म्हणजे 5s इज इक्वल टू हे 250 डिवायडेड बाय 18 त्याचा स्क्वेअर. बघा यस कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. यस इज इक्वल टू, याला परत जर आपण भाग घातला तर 2 या ठिकाणी 9 येईल, या ठिकाणी 125 येईल. 125चा स्क्वेअर कसा करायचा, तर 5चा स्क्वेअर 25 आणि 12 गुणिले 13 किती येते, जवळपास 13 दोन्ही 26 आणि 13 1 13 2 15, म्हणजे याचा अर्थ 156. 25 हा आला 125चा स्क्वेअर डिवायडेड बाय 9चा स्क्वेअर किती आहे 81 इंटू हे डिवाईडला येईल 5. याचं डिवायडेशन करून बघा, त्याचा आन्सर येईल. या ठिकाणी जर आपण डिवायडेशन म्हणजे समजा ॲप्रॉक्सिमेट पण आपण करू शकतो. याला समजा मी एकनं पॉईंट, इथं जो पॉईंट आहे दोन्हीच्या, हा इथला पॉईंट मी इथं घेतला आणि इथला पॉईंट इथं घेतला, तर हे झालं 8 आणि हे वरचं झालं 1562.5 डिवायडेड बाय खालचं झालं 8 8 पंचे 40. आणखीन एकनं पॉईंट इकडे घेतो, म्हणजे काय होईल 156.25 डिवायडेड बाय खाली होईल 4. 4ने ह्याला डिवाईड करा, 4 त्रिकोण 12, किती उरले 3, बरोबर आहे. 4 8 32 किंवा 4 9 36, 39 पॉईंट समथिंग. म्हणजे याचा अर्थ आपलं जे आन्सर इथं पुस्तकामध्ये आलेलं आहे ते आन्सर किती आहे 38.58 आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं हे ॲप्रॉक्सिमेट काढलेलं आन्सर कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे आन्सर डिस्टन्स, आता तुम्ही लॉगचा यूज जर केला तर तुम्हाला लॉगचा यूज करून हे आन्सर बरोबर 38.58 मीटर असं येईल. हे एक्झॅक्ट आन्सर आहे. ज्यावेळेस तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करता नीटचा किंवा नीटसाठी किंवा JEEसाठी किंवा CETसाठी, त्यावेळेस तुम्हाला हे लॉग टेबलचा यूज न करता आणि एकदम कॅल्क्युलेशन सोपे करून तुम्हाला ज्या ॲडजस्टमेंट करता येतील त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करून तुम्ही हे आन्सर त्या मेन आन्सरच्या आपण जवळजवळ जाऊ शकतो. आता इथं आन्सर आहे 38.58, आपला आन्सर आहे 39 पॉईंट समथिंग. असं का झालं, कारण आपण काय केलं, हे ज्यावेळेस आन्सर मोठं कधी येते, ज्यावेळेस आपण खालची संख्या लहान करतो. इथं किती होतं 81, इथं किती होतं 8.1 होतं. समजा 81 जाऊ द्या, 8.1 होतं. 8.1ला मी फक्त 8 कन्सिडर केलं, म्हणजे तुमचं आलेलं जे आन्सर आहे ते आहे त्या आन्सरापेक्षा थोडं मोठं असेल. आणि जर समजा मी 8.1ला मी 9 केलं तर तुमचं आलेलं आन्सर जे आहे ते त्या आन्सरपेक्षा कसं असेल, खूप लहान असेल.
अशा पद्धतीनं हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर आपण 8.1ला 8 कन्सिडर केलं, त्याच्यामुळं ओरिजिनल आन्सरपेक्षा तुमचं आन्सर थोडं नकळत मोठं आलं. जे कसं आहे, जे तुम्हाला तुमच्या ऑप्शनच्या जे 4 ऑप्शन्स आहेत CETला, त्या ऑप्शनपैकी कुठलं तरी एक ऑप्शन याच्या जवळजवळ असेल. त्याच्यावरून तुम्ही ते ओळखलं पाहिजे. अशा पद्धतीने हा न्यूमरिकल या ठिकाणी संपला. आपण याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये मेजरमेंट ऑफ प्रेशर आणि त्याच्या काही म्हणजे समजा मर्क्युरी बॅरोमीटर आहे किंवा ओपन ट्यूब मॅनोमीटर आहे, असे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते वर्किंग कसे करतात त्याचा आपण स्टडी करणार आहोत. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू. Let's take a look at the components that make up a typical hydraulic braking system. We have the brake pedal, the push rod, the servo, the master cylinder, the reservoir, and hydraulic lines. The brake pedal transfers the mechanical force applied by the driver to the push rod. The push rod transfers the mechanical force applied by the brake pedal through the servo to the master cylinder. The brake servo or vacuum booster assists the driver by applying additional force to the braking system. The master cylinder converts non-hydraulic pressure from the driver's foot on the brake pedal into hydraulic pressure. When braking, pistons with seals and springs in the master cylinder create hydraulic force, which pressurizes the entire hydraulic system. Brake fluid returns to the master cylinder when pressure is released. The reservoir holds sufficient brake fluid to stop air getting into the hydraulic system. Finally, we have the hydraulic lines, which carry the brake fluid to the front and rear brakes. Now, let's take a look at the hydraulic system in action. Here we can see the wheels turning. Pressing the brake pedal extends a push rod through the brake servo and into the master cylinder. The master cylinder pressurizes the entire hydraulic system and forces brake fluid through the hydraulic lines. Releasing the brake pedal reverses the process. The hydraulic pressure on the entire brake system is reduced, allowing brake fluid to return to the master cylinder. A combination of seals in the caliper and springs in the brake drum then return the brakes to their original position, allowing the wheels to turn freely once more. Brake fluid travels through the hydraulic lines, applying pressure to the caliper or wheel cylinder pistons, which in turn create the friction force required to slow the wheels. And that's the basics of how a hydraulic brake system works.